हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आता वाजत आहे जवळपास 6:15 झालेले आहेत आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. तर सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. जस्ट आता चाय वगैरे झालं, सोप वगैरे आता मी खाल्लेली आहे कारण आता चाय झाला आहे जस्ट. तर घर वगैरे छान क्लीन वगैरे झालं. आता केस वगैरे करायचे आहे त्याच्यामुळे आता. तर हे बघा, आता हा जरा थोडंसं हा उशिरा म्हणजे 9चा व्हिडिओ आहे, 9:30चा. तर माझे जवळपास अर्धे कामं झालेले होते. स्वयंपाक झाला, गॅस ओटा, भांडे वगैरे सगळे झालेले होते. आणि हा आहे पार्किंग. तर म्हणजे जवळपास जे रेग्युलर कामं होतं ते झालेली होती. एक्स्ट्राची कामं काही मी काढलेली नव्हती. त्याच्यामुळे जनरली 10पर्यंत कामं होऊन जातात, 10-11पर्यंत. मुलांची स्कूल असेल तर आणखी थोडंसं लवकर होतं कारण लवकर उठणं होतं, त्याच्यामुळे कामंसुद्धा लवकर होतात. आणि स्कूल नसेल तर मग थोडासा वेळ लागतो कारण मुलं उठायला त्रास करतात, त्याचबरोबर मलाही त्रास येतो उठायला. आणि त्याचबरोबर म्हणजे सगळ्याच गोष्टीला वेळ होतो असं म्हणू शकतो. त्यानंतर चला आता आपण बाहेर जाऊया. बाहेर छान आहे आणि हा 5:45 झालेले आहेत, ते म्हणजे सायंकाळचे. आणि हा सायंकाळचा व्हिडिओ आहे. सायंकाळची साफसूफ होती ती. सायंकाळ झालेलं म्हणजे दोन्ही मिळून एकत्रच व्हिडिओ केलेला आहे तो असा झालेला. आणि त्यानंतर चला बाहेर दाखवते. वातावरण छान आहे, सूर्य मावळलेला आहे बघा. आणि इथे आहे पियूची आयू आहे. आयूची सायकल आहे बिघडलेली, म्हणजे त्याने स्वतःच त्या दिवशी सायकलला त्याचा ब्रेक लागत नव्हता, तर त्याने घरीच काहीतरी पाना पेंचीस घेऊन त्या सायकलचा एंडबेंड करून टाकला, म्हणजे त्या सायकलची पूर्ण वाट लावून टाकली. आणि मग आता सायकल स्टँडमध्ये आपण सायकलवाल्याकडे सुधरवायला गेलो होतो, तर त्या दुकानामध्ये तर त्यांनी सांगितलं की भरपूर पैसे लागेल. त्याच्यामुळे मग आता म्हणजे कमी पैशात काम व्हायचं तर जास्त पैशात होत होतं असं झालं, कारण ते त्याच्या चुकीमुळे. कारण त्याला काही करता येत नाही तरी पण तो पाना पंचवीस घेऊन आपल्या पप्पासारखं काहीतरी करायला पाहिलं. त्याच्यामुळे त्याला पप्पा त्याचे खूप रागवत आहे आणि तो चुपचाप ऐकत आहे. नाही ऐकलं तर त्याला मार भेटेल एवढं माहीत आहे, त्याच्यामुळे तो चुपचाप ऐकत आहे. आणि मग नंतर आता यांनी आता सायकल सुधरवून देईल त्यासाठी म्हणून ते आता सायकल सुधरवत आहे. त्यानंतर चला आता आपण येऊ घरात. आणि घरात आल्यानंतर यांनी आणलं होते जांभळं. आता जांभळं निघालेले आहेत, जसा पावसाळा पडतो जांभळं मस्त येतात. तर मार्केटमध्ये सध्या महाग असतात पण छान आहेत. आणि ही आहे माझी सोप, जी मी कधी कधी तुम्हाला खात दिसते. आणि इथे आहे सोबत हे आहेत जे मी बनवलेले होते, गुलगुले म्हणतात, कोणी बोंड म्हणतात, आमच्याकडे याला कोहळ्याचे बोंड म्हणतात, गोडवाले. तर हा आहे आयूचा ड्रेस, जो आता आयूचा बड्डे आहे त्यासाठी म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर बघा हा आहे सायंकाळचा, तो 6च्या नंतरचा, तर हा जवळपास 8चा आहे. आणि 8 वाजता आम्ही सगळेजण खाली बसलेलो, म्हणजे घरी डायनिंग आहे पण आम्हाला सरासरी समोरच्या हॉलमध्ये बसूनच जेवायला फार आवडतं. आणि आम्ही समोरच्याच हॉलमध्ये बसून म्हणजे छान मस्तपैकी गार वारा घेत आम्ही. आणि समोर टी व्ही आहे, टी व्ही हॉलमध्ये असल्यामुळे तिथे बसून सगळेजण नाहीतर आपापली प्लेट घेऊन तरी जेवतात. पण रात्रीचं जेवण आम्ही जर मिस्टरांची ड्युटी सेकंड वगैरे नसेल तर आम्ही सरासरी रात्रीचं जेवण आम्ही मिळूनच करतो. म्हणजे जनरली आम्ही रात्रीचं जेवण मिळून करतो. सकाळचं आपापल्या याने होऊन जातात. मुलं घरी असले की मुलं करतात आपल्या परीने, त्यांना भूक लागली तेव्हा माझे कामं झाले की मी करते. आणि मिस्टर आले की त्यांना जेव्हा वेळ भेटला त्यांचे झाले की कामं ते करतात. तर सकाळी असं चालतं. पण मात्र संध्याकाळचं जेवण आम्ही सगळे एकत्र करतो. आणि ते खाली बसूनच जनरली करण्याचा प्रयत्न करतो. कारण डायनिंग आहे पण डायनिंगवर तसंही उन्हाळा असल्यामुळे थोडीशी गरमी लागते. आणि गरमीचं जाऊ दे, पण टी व्ही तर तिथूनही दिसते, पण टी व्हीचा जो आनंद आहे आणि सगळ्यांना जे खाली बसून जे म्हणजे वाढताना वाढता येतं आणि छानही वाटतं, इकडे तिकडे सगळे देता येतं. नाहीतर हे बघा थोडंसं अंधार झाला आणि टी व्हीचा प्रकाश जास्त झाला, तर त्याच्यामुळे ते आता टी व्ही जास्त दिसत आहे. इथे आमचं हे आहे, 4 जण आम्ही एकमेकांना इकडे तिकडे सर्व करून छानपैकी जेवण करतो. अगदी गरम गरमच जेवण करतो, कारण इकडे स्वयंपाक झाला की थोड्या वेळानेच आम्ही जेवण करायला घेतो, जास्त काही वेळ उशिरा जेवण करत नाही. तर अशा प्रकारे चालतं आमचं. आणि त्याच्यानंतर बघा हा आहे जवळपास जेवण झाल्यानंतर छान स्वच्छ जागा करून घेतली आहे, AC लावलेला आहे, छान गार रूम केलेली आहे. आमचं जरा हे रूम गार व्हायला थोडा वेळ लागतो, तर त्याच्यामुळे. आणि आईने इथे टाकून ठेवली आहे आता जिथे आम्हाला झोपायचे आहे. आम्ही काहीच खाली टाकत नाही, बेड वगैरे किंवा गादी वगैरे, जस्ट हेच आहे ते त्याच्यामध्येच टाकतो आणि तिथेच आम्ही सगळेजण झोपतो. कारण छान वाटतं खाली झोपायला. जे मिस्टर आहे ते वरती बेडवर होतात आणि आयू होतो आणि मग आम्ही खाली म्हणजे हॉलमध्ये जनरली आम्ही सगळेजण झोपतो. तर अशा प्रकारे आले गेलेसुद्धा तिथेच. तर अशा प्रकारे आमचा रुटीन चालतो. तर चला फ्रेंड, मी करते आहे व्हिडिओला एंड. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते तर नक्की सांगा. आवडले तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि चला मी आता जो माझा डेली रुटीन आहे, म्हणजे जो दिवसभरापासून संध्याकाळपर्यंत जो रुटीन होता तो मी दाखवलेला आहे शॉर्टकटमध्ये, तुम्ही नक्की बघा. आणि आता सध्या स्कूल आहे, स्कूल सुरू व्हायची आहे, त्याच्या आधीच आहे. स्कूलच्या नंतर आणखी जरा वेगळं होतं सकाळपासून. तर तुम्हाला कशी वाटतं तर नक्की सांगत चला. तर बाय, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये.